एक लक्षात घ्या, पवार साहेब यांची राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका ही नेहमीच स्पष्ट राहिलेली आहे. सामाजिक काम करत असताना, शैक्षणिक काम करत असताना त्याच्यामध्ये कधी ते राजकारण आणत नाहीत. आपण पाहिलं असेल, रयत शिक्षण संस्था असेल, VSI असेल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, नेहरू सेंटर असेल, ज्या ज्या ठिकाणी पवारसाहेब काम करतात त्या संस्थांमध्ये इतर पक्षांचे देखील, पवारसाहेबांच्या विरोधी भूमिका असणारे देखील अनेक नेते त्या ठिकाणी काम करत आहेत. त्याच्यामुळे पवारसाहेब कधीही हा आपला विरोधी पक्षाचा आहे, विरोधी विचाराचा आहे म्हणून त्याला आपल्या संस्थेमध्ये ठेवायचं नाही असं कधी करत नाहीत. ती कधी त्यांचा स्वभाव नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव असतो. रयत शिक्षण संस्थेचे हयात अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आजपर्यंत ज्या नेमणुका केल्या किंवा नियुक्त्या केल्या त्या सगळ्या एकमताने आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून केल्यात. त्यांनी नियुक्त केलेल्या किंवा त्यांनी नेमणूक केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये कोणी विरोध देखील केलेला नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. मात्र ही भेट अर्थात कामासंदर्भात होती असा खुलासा स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी केलाय. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात ही भेट होती आणि जी 15 दिवस पूर्वनियोजित होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच वळसे पाटील हे शरद पवारांना भेटायला आल्यानं अर्थात चर्चा तर होणारच. वळसे पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जात. पवारांचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा चेहरा म्हणून वळसे पाटील यांच्याकडे पाहिलं जात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सगळे अजित पवार गटात सामील झाले तरी दिलीप वळसे पाटील मात्र जाणार नाहीत अशी खात्री अनेकांना होती. मात्र वळसे पाटील अजित पवारांना पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार आणि वळसे पाटील यांचे संबंध फार सलोख्याचे राहिले नाहीत हेही जगजाहीर झालं. मात्र नुकतंच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात वळसे पाटलांना मोठा धक्का बसला. स्वतःच्याच गावात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर आज घेतलेल्या पवारांच्या भेटीनं राजकीय चर्चा रंगल्या. मात्र या भेटीत नक्की काय घडलंय ऐका वळसे पाटील यांच्याच तोंडून. नाही, ही भेट अचानक नाही, ही पूर्वनियोजित भेट होती. रयत शिक्षण संस्थेच्या काही अडीअडचणीच्या संदर्भामध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून पवारसाहेबांच्याकडून आम्हाला काही प्रश्नांवर निर्णय आणि मार्गदर्शन पाहिजे होतं. त्याच्यासाठी भेटलो आणि त्याच्यासाठी सविस्तरपणाने चर्चा झालेली आहे. नाही, नियोजित म्हणजे असं आहे की एक 4-5 दिवसापूर्वीच ही बैठक ठरवण्यात आली होती. रयत शिक्षण संस्थेचे अन्य पदाधिकारी पण होते आणि त्यानिमित्ताने भेट झाली, दुसरं काही नाही. काकडे काय बोलले ते मी ऐकलं नाही, त्यामुळं त्याच्यावर काही मी प्रतिक्रिया देणार नाही. ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांच्यावर मी काही ना काही स्वरूपामध्ये काम करतो आहे आणि त्यामुळे मग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, रयत शिक्षण संस्था असेल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, राज्य साखर कारखाना संघ, राष्ट्रीय साखर कारखाना संघ, या सगळ्या संस्थांच्यावर काम करत असताना आम्ही आत्तापर्यंत नेहमीच पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेत आलो आणि आताही तेच मार्गदर्शन घेऊन या सगळ्या संस्थांचा कारभार पुढे नेण्याच्या संदर्भात आज काही सहकारी संस्थांचे काही प्रश्न आहेत, त्या सहकारी संस्थांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि राज्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आहे त्या दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भामध्ये सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत. ते निर्णय साहेबांच्या कानावर घातलेले आहेत. पहिल्यापासून मी साहेबांचंच मार्गदर्शन घेत आलं. पाडव्याच्या दिवशी अजून काही ठरलं नाही, परंतु ठरव असं आहे की राजकीय भूमिका हा वेगळा प्रश्न आहे आणि संस्था ज्या आहेत या संस्था समाजाच्या संस्था आहेत. तिथं कधीही राजकारण पवारसाहेबांनी आणलेलं नाही आणि सगळ्या संस्थांमध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आहेत. त्यामुळं इथंसुद्धा काही तसं वेगळं असायचं काही कारण नाही. संस्थात्मक राजकारणामध्ये असं आहे, पवारसाहेब अनेक ठिकाणी अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचाच अंतिम शब्द राहतात. आता मी अजून गावाला गेलेलो नाही, परंतु
एकूण 31 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्याच्यामधल्या 24 ग्रामपंचायतीच्या सरपंच हे आमच्या विचाराचे त्या ठिकाणी आलेले आहेत. 4 स्थानिक आघाड्या होत्या आणि 2 जागा शिंदे गटाला मिळालेली आहे. त्याच्यात आता आमच्या गावची ग्रामपंचायत यावेळेला थोडा बदल झालेला आहे. ही भेट घेतल्यानं संभ्रम होण्याचं कारण नाही असं जरी वळसे पाटील सांगत असले तरी शरद पवार आणि वळसे पाटील यांच्यात बंद दाराआड जवळपास 1 तास चर्चा झाली. ही चर्चा नेमकी काय झाली याची उत्सुकता अनेकांना आहे. कारण या भेटीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत अंतिम शब्द हा शरद पवारांचाच असंही वळसे पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे ऐन दिवाळीत आता राजकीय फटाके फुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.